पु ल देशपांडे कला अकादमी आयोजित या पहिल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आजचे वक्ते श्री अच्युत गोडबोलेजी, आमच्या संचालिका ज्यांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली अशा मिनलताई जोगळेकरजी, आमच्या पु ल देशपांडे कला अकादमीचे सल्लागार समितीचे सदस्य शिरीष ठाकूरजी, श्रीमती सोनिया परचुरेजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, सुरुवातीलाच या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं पहिल्यांदा घोषित करतो. आणि कल्पना बघा कशी आहे, कारण हे आपल्याला समजलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचलंही पाहिजे. गणेशोत्सव ही प्रथा परंपरा, हा उत्सव, हा सण, हा धार्मिक परंपरागत आहेच, अधिष्ठानही आहे. पण याची पार्श्वभूमी पाहिल्यावर लक्षात असेल आपल्याला की त्या सगळ्यामध्ये आपल्या लोकमान्य टिळकांनी किंवा सगळ्यांनी याला एक सामाजिक स्वरूप सुद्धा, राष्ट्रीय विषय, सामाजिक विषय, परंपरेगत सोडून अन्य विषयांच्या बाबतीत सुद्धा याला लोकांना एकत्र आणण्याचं साधन उत्सव म्हणून सुरू केला. शेकडो वर्षाची परंपरा आहे. आणि ह्या आपल्या महाराष्ट्रातून सुरू झालेली ही परंपरा आता केवळ महाराष्ट्रापुरता नाही, देशातील सर्व राज्यांमध्ये आणि आता तर विदेशातल्या विविध देशांमध्ये सुद्धा आहे. मला आठवतंय की यावेळेला सिडनीचा राजा, ऑस्ट्रेलियातला सिडनीचा राजा, या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या, आपण ज्याला म्हणू सजावटीचा जो काही महाल उभा केला होता तो इथून पाठवायचा, त्या पाठवण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा मला बोलवलं होतं. आणि म्हणून आता हा आपला सण उत्सव, मी तर म्हणे आता मराठी घरांपर्यंतच राहिला असंही नाही, तो सर्वदूर सर्व भाषिक समाजातील सर्व स्तरावरील मंडळी, घरगुती असो किंवा सार्वजनिक असो, यामध्ये आपापली सहभागिता, संवेदना आणि त्यामधली सहयोगिता करत असतात. आणि मग आम्ही ठरवलं की हा आपला महाराष्ट्रातला जो उत्सव आहे, गणेशोत्सव आहे, सार्वजनिक गणेशोत्सव आहे, घरगुती गणेशोत्सव आहे, याला जगभरात मान्यता मिळाली आहे. आता त्यातलं पुढचं पाऊल, खऱ्या अर्थाने मान्यता आहेच, पण कधी कधी काय असतं, त्याला दस्तावेजावर आणावं लागतं. आणि मग त्या दस्तावेजावर आणायचं जगाच्या आज मी मुद्दामून म्हणेल ते म्हणतोय. आणि त्याचं पहिलं पाऊल होतं की आपल्या महाराष्ट्राने याला अधिकृत राज्य महोत्सवाचा दर्जा देणं आवश्यक आहे. ते काम आपण केलं आणि त्यातनं ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग आम्ही या निमित्ताने यावर्षी पहिल्यांदा छोटे छोटे आणि मोठे मोठे सगळे उत्सव केले. म्हणजे पारितोषिक तर दिलीच, स्पर्धा तर केल्याच. या विषयात सर्व विभागातील राज्याच्या विभागांना सुद्धा सजावटी करायला लावल्या. काही आपल्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या पौराणिक वास्तू आहेत त्यांच्यावर रोषणाई करण्यापासून अगदी MSCBचं बिल ज्यांना आलं त्या MSCBच्या बिलावर सुद्धा महागणेश राज्य महोत्सव असा त्या ठिकाणी उल्लेख करून आला. आणि मग त्यामध्ये आम्ही एक एक गोष्टी ठरवताना विदेशात सुद्धा, अन्य राज्यात सुद्धा करायचे आणि मॉरिशियसला सुद्धा राज्याचा राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव केला. आणि मग त्यामध्ये ही कल्पना आली की अरे, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून स्वातंत्र्याचा, जागृतीचा आणि सामाजिक एकतेचा, समाज संघटित करणारा उत्सव ही परंपरा आहे. आणि मग ते काळ आठवतो आपल्याला की ज्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण, बुद्धीची देवता अधिष्ठानित करताना बौद्धिक खाद्य सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही आपली परंपरा आहे. आणि मग आजचं स्वरूप जे काही आहे त्या स्वरूपाबद्दल मला भाष्य करायचं नाही, पण मूळ स्वरूप समाज, संस्कृती
राष्ट्र एकता विविध विषयांवर एकत्रित येण्याचे माध्यम आहे. आणि माझ्यासारख्या पिढीतल्या माणसाला तर आपल्या कलागुणांना प्रदर्शित करणारं व्यासपीठ पण होतं, आजही असेल. मला पहिल्यांदा माझ्या आयुष्यातलं पारितोषिक हे आमच्या साने गुरुजी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातल्या बुद्धिबळाच्या स्पर्धेतलं मिळालेलं आहे. अशी मोठी परंपरा आहे. आणि मग आम्हीच एकत्र बसून चाळीतले सगळे सांस्कृतिक नृत्य एकत्रित त्याची रिहर्सल करायचो एकत्र त्यातनं. मग त्यातनं काही मंडळी अजून पुढे गेली, काही त्या कलेत गेली, आम्ही ह्या कलेत आलो. पण कलाकार आहोत आम्ही. आणि मग या अर्थाने ही मोठं व्यासपीठ सुद्धा आहे. आणि म्हणून अशा ऐतिहासिक परंपरा असलेल्या आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने जे विविध उपक्रम ठरवले त्यामध्ये बौद्धिक खाद्य मिळण्याची व्याख्यानमालेची परंपरा आपण शासन म्हणून सुरू करू. आणि त्याचा हा पहिला उपक्रम आहे. म्हणजे मुंबईच्या सामाजिक इतिहासाचं जर मूल्यमापन करायचं असेल तर जसं आज मागी गणेश जयंती आहे, तसंच आज उद्या मला वाटतं वसंत पंचमी आहे. वसंत व्याख्यानमालाही आहेत, आमच्या चिंचपोकळीचे उत्कर्ष व्याख्यानमालाही आहेत. मग या व्याख्यानमालेच्या परंपरेला पुन्हा एकदा आपली सगळी पिढी जोडली गेली पाहिजे. आणि ती जोडली गेली पाहिजे यासाठी मराठीचा आग्रही असला पाहिजे. आणि आज म्हणायला काही हरकत नाही, मराठीचा आग्रह केवळ निवडणुकांपुरता नाही, तो प्रत्यक्ष कामातही असला पाहिजे. आता निकाल लागले त्यामुळे मी बोलू शकतो. ज्यांनी आता मराठीवर आमच्यावर आसरू डोळायचा प्रयत्न केला ते आडमार्गाने आमच्या बरोबर आले. आता मराठीचा विषय संपला त्यांच्या दृष्टीने, जाऊ दे, तो विषय राहू दे. आणि मग या अर्थाने या व्याख्यानमालेचं महत्त्व मला जास्त वाटलं आणि म्हणून मी म्हटलं की या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाला मी जरूर येईन. आणि हे सुद्धा आपल्याला सांगितलं पाहिजे की आज जी उपस्थिती आहे ती तर प्रेरणादायी आहेच, पण मोठ्या प्रमाणात ऑनलाईन जगभरातला मराठी माणूस हे पाहतोय, त्याच्यापर्यंत लिंक पोचली आहे. आणि या माध्यमातून त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो, त्यांचंही मी धन्यवाद व्यक्त करतो की ऑनलाईन तुम्ही आमच्याबरोबर सगळ्याबरोबर जोडले गेलेले आहात. आणि मिनलताईंचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी यासाठी प्रचंड प्रयत्न केले. आता हा भाग असतोच सरकारी कामात की जे काही म्हणलं ते मंत्र्यांच्या नेतृत्वात, मंत्र्यांच्या मार्गदर्शनाने, मंत्र्यांनी सांगितलं म्हणून. पण खरं श्रेय त्यांचं आहे, मिनलताईंचं आहे. आणि त्यामुळे त्यांचंही मी कौतुक करतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. आणि आज संयुक्तिक हे वाटतंय की जी 3 पुष्प आहेत त्यातलं पहिलं पुष्प अच्युतराव तुमचं आहे. आणि जो विषय आहे तो जसा मी सांस्कृतिक मंत्री आहे तसा मी माहिती तंत्रज्ञान मंत्री सुद्धा आहे आणि त्याच्याशी संबंधित आहे. उद्या आमचे तेजसजी आपल्याशी संवाद करणार आहेत. आणि तिसरं पुष्प आमचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या माध्यमातून येणार. आणि बघा तिन्ही विषय किती प्रासंगिक पण आहेत आणि योग्य पण आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याशी माझा काय संबंध असं वाटणाऱ्या जगातल्या कुठल्याही व्यक्तीला त्याचा काय संबंध आहे हे त्याच्या बाजूने जरी बांधला गेलं नसेल तरी मशीनने, तंत्रज्ञानाने ऑलरेडी त्याच्याशी बांधून घेतलेला आहे. इथे बसलेल्यापैकी काही लोकांना वाटत असेल की अरे कृत्रिम बुद्धिमत्ता याच्याशी माझा काय संबंध आहे. पण जो कोणी गॅजेट वापरतो, पुढे अच्युतराव मांडतील ते त्यातले विशेषज्ञच आहेत. हे जे काही मोबाईल नावाचं यंत्र आणि गॅजेट आहे ते तुम्हाला काय काय देतं आणि काय काय तुमच्या बरोबर घेतं. म्हणजे बिलापुरतं नाही म्हणते मी, याची रंजक कहाणी तुम्हाला अच्युतराव सांगतील. आणि त्याच्यात चॅटबॉट, चॅट जीपीटी या सगळ्यात तर तुमच्या माझ्या कल्पनेत नसेल, पण तुम्ही मी त्याला जे विचारू ना तो अल्गोरिदम किंवा ते मशीन लर्निंग किंवा तो प्लॅटफॉर्म
हे तुमच्या माझ्याबद्दल इतकी भूक बाळगून आहे की तुमची माझी सगळी माहिती तो घेत असतो. आणि एक आशिष शेलार विचारणारा, पण त्याच्या बरोबर विचारता विचारता ज्या गोष्टी या एआयच्या माध्यमातून किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विचारत जातो, त्यावेळेला मशीन त्या ठिकाणी तंत्रज्ञान एक आभासी आशिष शेलार ऑलरेडी निर्माण करत असतो. आणि मग या खऱ्या दैहिक स्वरूपातल्या आशिष शेलारला आभासी स्वरूपात मशीनने निर्माण केलेला आशिष शेलार याच्यातला दुवा तंत्रज्ञान असतो आणि त्याचा उपयोग जर डेटा चोरी झाली तर काय सांगतील ते. म्हणजे केवळ नकारात्मकच नाही, सकारात्मक काही गोष्टी सुद्धा आहेत. आणि त्यामुळे प्रेडिक्टिव्ह अनालिसिस, एखाद्या व्यक्तीचं तुमच्यापैकी कोणाचंही प्रेडिक्टिव्ह अनालिसिस ते करू शकतात. आणि म्हणून यापासून आता माझा संबंध काय असं कोणी समजत असेल तर ते दुर्दैव आहे. तुमचा संबंध आलाच आहे, तो आता कसा योग्य वापराचा असला पाहिजे आणि त्याचे फायदे कसे घेतले पाहिजेत, त्याला पाठ न दाखवता सकारात्मक कसं चाललं पाहिजे हे समजणं बँकेत जेवढी आपली राशी सुरक्षित ठेवण्यासाठीची चिंता असते तेवढीच आहे. याच्यापासून पळ काढता येऊ शकत नाही. आमची मुलं, आमची नातू नाती जे काही असतील इथपर्यंतच्या सगळ्या प्रवासात, मला एका मित्राने सांगितलं अच्युतजी की आम्ही एक प्लॅटफॉर्म आहे लग्न ठरवण्याचं, म्हणजे योग्य वर आणि वधू. तर मी त्यांना म्हटलं बरं योग्य कसं शोधता तुम्ही? ते म्हणाले आमच्याकडे आमची व्यवस्था आहे. म्हटलं मग तुम्ही काही त्या काळात जशा पत्रिका वगैरे घ्यायच्या असं पत्रिका वगैरे घेऊन? म्हणाले नाही, आमच्याकडे अनालिसिस पूर्ण आहे. काय अनालिसिस आहे? म्हणजे सिंपल आहे. एक्स मुलगा वाय मुलगी या दोघांचे आम्ही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म फक्त बघतो. त्यांचे फॉलोअर कोण, ते कोणाला फॉलो करतात, ते काय बघतात, त्या अल्गोरिदमवरनं बघतो आणि त्याच्यातनं त्या व्यक्तीची प्रतिमा स्पष्ट होते. त्याला फॉलो करणारे कोण आणि तो कोणाला फॉलो करतो याच्यामधनं त्याची पर्सनॅलिटी कळते, तिची कळते. आणि म्हणून तुम्हाला आणि मला काय वाटतं, यापेक्षा तंत्रज्ञान काय करतोय समजणं हे आता खूप महत्वाचं. आणि म्हणून हा प्रासंगिक विषय आहे, अति आवश्यक विषय आहे. आणि अच्युतरावांपेक्षा चांगला वक्ता मिळेलच कसा. आणि त्यामुळे अच्युतराव, मी तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही वेळ काढून या ठिकाणी आलात. आमचं दुसरं पुष्प जे करणारे तेजस गर्गे ते आमचे सहकारी आहेत, प्रतिभावान आहेत. पण जो विषय आहे ना तो मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने आणि देशाने समजून घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले, 11 महाराष्ट्रातील, एक जिंजीचा, हा प्रस्ताव आणि त्याची कहाणी रोचक आहे, रोमांचक आहे, संघर्षशील आहे. ते मांडतील. मी सर्व मांडत नाही आज, कारण या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे मला सहभागिता करायचं पुण्य मिळालं, याचा मला खूप आनंद आहे. अगदी वर्ल्ड युनेस्कोच्या पॅरिसच्या कार्यालयात जाऊन तिथे असलेल्या सल्लागार समिती आयकॉमॉस नावाची, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांना दस्तावेज देणं, पुरावे नाही म्हणणार मी, दस्तावेज देणं, त्याची महती समजून देणं आणि त्यातनं आलेल्या अनुभवांवर मिळेल तर तुम्ही कधीतरी मला संधी दिली तर मी पण पुस्तक लिहीन. कारण त्या जगभरातल्या इतिहास तज्ञ जे काही मांडले जातात आहेत, त्यांना ज्या वेळेला या 12 गडकिल्ल्यांच्या बाबतीतल्या वास्तुशास्त्राचे पुरावे, त्याचे पुरातत्व पुरावे, त्याचे ऐतिहासिक संदर्भ, राज्यशास्त्रीय कामगार केंद्राचे असलेले संदर्भ, या सगळ्याबरोबर देताना ज्यावेळेला आम्ही सांगितलं रयतेचा राजा, आणि ज्यावेळेला हे आम्ही म्हटलं की उपभोग शून्य स्वामी, सुनियतही त्यांना कळलंच नाही उपभोग शून्य स्वामी म्हणजे काय. तर सांगितलं ही इज लिव्ह फॉर अदर्स. इट इज नॉट कॉन्करिंग ऑन समबडी और फॉर समबडी, इट इज फॉर पीपल. ही व्हॉट एव्हर ही कुड अचीव, इट इज फॉर द पीपल. असं कसं असू शकते म्हणजे उपभोग शून्य स्वामी, स्वामी आहे आणि उपभोग शून्य.
त्या इतिहास तज्ज्ञांना पडलेला प्रश्न. मला तर त्यावेळेला म्हणजे पुस्तकात आता मी मंत्री म्हणून बोलणं बरोबरही नाही, पण गाढवा पुढे वाचली गीता असं मला त्या दिवशी वाटलं. आणि हे ठरवणार जागतिक वारसा काय. असो, आज ती सगळी ते युद्ध म्हणजे एका अशाच स्तरावर आलं होतं की ज्या वेळेला ती सल्लागार समिती जो सल्ला देते ते 21 देशांच्या वर्ल्ड युनेस्कोचे देश अंतिम बैठकीत त्यालाच मूर्त स्वरूप देतात, मान्यता देतात. आणि आमच्या लक्षात आलं असं आलं पूर्ण मेहनतीनंतर की अरे हा आता प्रस्ताव जो आमचा आहे तो आता इन्स्क्राईब म्हणजे मान्य करण्याऐवजी हा डिफर राहू दे बाजूला आत्ता तात्पुरता, अशापर्यंत लोक चाललेत. आणि मग मला मुद्दामून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. ते यासाठी कारण मग सल्लागाराने सल्ला दिल्यानंतर सुद्धा ज्या 21 देशांनी मिळून हे ठरवायचं होतं, महाराजांची आमची महती ताकद याची तुलनाच होऊ शकत नाही. पण सेवक म्हणून त्या 21 देशातल्या सर्व राजदूतांना, तुम्हाला कळत नसेल तर बाबांनो आम्ही सांगतोय, हे प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयातून प्रधानमंत्र्यांनी सेवक म्हणून कार्य केलं. 21 देशांनी सल्लागारांचा डिफरचा सल्ला बाजूला टाकला आणि इन्स्क्राईबचा मान्यतेचा निर्णय घेतला. ते 21 देशांच्या भूमिका बदलल्या आहे. त्यातली कहाणी मोठी आहे, ते उद्या सांगतील, तोही प्रासंगिक विषय आहे. आणि मग मराठीला आमच्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पुढे काय, बखरीपासून कवितांपर्यंत, संत साहित्यापासून आता अच्युतराव ज्याच्यावर लिहितात ज्ञान विज्ञानाच्या साहित्यापर्यंत, बाल साहित्यापासून आपल्या असलेल्या क्रीडामध्ये सुद्धा साहित्य निर्मिती करण्यापर्यंतच्या आपल्या असलेल्या या मराठीच्या निर्मितीच्या कामाला पुढचं पाऊल काय, होय सरकारची त्यातली भूमिका आहे. आमच्या सरकारची देवेंद्र फडणवीसजींनी त्याला आम्हाला आलेख बांधून दिला आहे. किरण कुलकर्णी त्यावर मान्य करतील. आणि मला आनंद या गोष्टीचा की ज्या व्याख्यानमालेच्या परंपरेला सरकार नावाच्या यंत्रणेने स्वतःला थोडंसं, आजपर्यंत का मला माहित नाही ठाकूरजी, पण बाजूला ठेवलं होतं. समाज करत होता, सामाजिक संस्था करत होत्या, पण सरकारने सुद्धा आम्ही ठरवलं की हे आमचं काम आहे. आणि त्या व्याख्यानमालेच्या परंपरेचं पहिलं त्याला पुष्प म्हणू. आणि ते सुद्धा अशा दिवशी की ज्या वेळेला राज्य महोत्सव गणेशोत्सवाला दर्जा मिळाला आणि मागी गणेश जयंतीच्या दिवशी आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत होतोय, याचा मला खूप आनंद आहे. असाच आशीर्वाद आणि प्रेम आणि सूचना या कायम देत राहा. विविध उपक्रम या ठिकाणी करत असतो. थोडा आता मार्केटिंगही करतो की ते सिनेमा दाखवण्याचा सुद्धा आम्ही उपक्रम नवीन सुरू केला आहे, क्लब सुरू केला आहे. बरीच मंडळी आले आहेत की त्या काळातला संत तुकाराम, त्यावेळेतला राजा हरिश्चंद्र, त्यावेळेचा राजा शिवछत्रपती, हे जुने सिनेमे त्यावेळेला तुम्ही कधी ना कधी पाहिले असतील, काही पिढीने पाहिलेही नसतील, ते पुन्हा इथे आम्ही प्रदर्शित करत असतो. महिन्यातला एक दिवस त्या सगळ्यांचा सुद्धा तो क्लब सिनेमा दाखवण्याचा, मराठी सुद्धा त्यात सहभागी व्हा. खूप कमी त्याच्यासाठी मेंबरशिप ठेवली आहे, 50 रुपये वगैरे तरी ठेवली आहे. हां, 3 वर्षासाठी 500 रुपये. हां, ती सुद्धा मी कमी करायला सांगितली होती, पण एकदमच कमी नको, नाही तर लोक येणार पण नाही. त्यामुळे ती सुद्धा त्याच्यात सहभागी व्हा. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही करत असतो. यावर्षी तर आम्ही एका वर्षात 365 दिवसांमध्ये 1200 सांस्कृतिक कार्यक्रम करतोय. 1200. आणि त्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी व्हा, कारण हे आपली एक सॉफ्ट पॉवर आहे. महाराष्ट्राची देशाला जगाला दिलेली देणगी आहे. लोककला असतील, लोकसाहित्य असतील, लोकशाहीर असतील, लोकवाद्य असतील, याच प्रांगणामध्ये 75 अशी वाद्य जी आता दुर्दैवाने लोप पावतायत की काय अशी भीती वाटावी, अशी सगळी वाद्य आम्ही इथे पुन्हा आणली. आणि त्या 75 वाद्यांना इथे त्या ठिकाणी त्याचाही प्रयोग केला. असे विविध कार्यक्रम, या सगळ्यामध्ये तुमचा आशीर्वाद जरूर द्या. आणि सरकारच्या या भूमिका पटल्या तर सोशल मीडियावर लिहा, म्हणजे जास्तीत जास्त लोक त्यात सहभागी होतील. अच्युतराव, तुम्हाला मी शुभेच्छा देतो. तुमच्याकडनंही आज मला पुस्तक मिळालं आहे,
वाचनाची थोडी बहुत मला आवड आहे. मराठी वाचनाची आहे, इंग्लिश पण वाचतो. पण हे पुस्तकसुद्धा महिनाभरात मी वाचीन आणि तुम्हाला पत्र पाठवीन. आज मला तुमचं व्याख्यान ऐकण्याची खूप इच्छा आहे, पण आज मागी गणेशोत्सवाचे अन्य कार्यक्रम असल्यामुळे मला तिथे जावं लागेल. आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा धन्यवाद म्हणून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.